नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि तुम्हाला एक महत्त्वाची टिप मी सांगणार आहे. खूप खूप महत्त्वाची आहे बरं का ती. ती गृहिणींना, हाऊसवाईफ ज्या असतील त्यांच्यासाठी तर खूपच इम्पॉर्टंट आहे. नेहमी आपण घरामध्ये तूप काढतो आणि तूप कडवून झाल्यानंतर जी खरवड असते ना, ते प्रत्येकजण टाकून देत असतं. म्हणजे मी तर आधी त्यात टाकूनच द्यायची. म्हणजे लहान असताना त्याच्यात साखर वगैरे घालून काहीतरी करून खायचो आम्ही. पण आत्ता सध्या तरी मी टाकूनच देत होते. त्यानंतर मग मला एक अशीच मी कुठेतरी वाचलं, म्हणजे पेपरमध्ये पण वाचलं आणि बऱ्याच रील्स पण होत होत्या. तर ती खरवड आहे ना, त्या खरवडीमध्ये पाणी एक टाकायचं एक ग्लासभर आणि ती परत उकळायची खरवड. उकळल्यानंतर ना त्या खरवडीमध्ये जे तूप असतं ना, ते सगळं बाहेर येतं आणि छान परत तूप तयार होतं बरं का. म्हणजे भरपूर तूप असतंच ऑलरेडी त्याच्यामध्ये. बघा इथं उकळलेलं आहे, चांगलं उकळायचं आणि त्यानंतर छान असं गाळणीने गाळून घ्यायचं. गाळून घेतल्यानंतर ना एक 8 ते 9 तास तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा किंवा फ्रीजरला नका ठेवू, फ्रीजमध्येच ठेवा. फ्रीजमध्ये ठेवलं ना तर त्याच्यामध्ये काहीतरी तुम्ही घालून ठेवलं तरी चालेल. म्हणजे साईडनं सगळं तूप तयार झालेलं येतं बरं का. तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पूर्ण पुढे बघितला तर समजेल की काय नेमका प्रकार आहे ते. आणि मला ही प्रोसेस खूप खूप आवडलेली आहे आणि मी आत्ता अजिबात कणभरसुद्धा मी तूप असताना टाकून देत नाही. कारण खूप मेहनत लागते साई साठवून तूप काढायला. आणि आठवड्याची 15 दिवसाची पण भरपूर निघतं. माझ्याकडं घरचं तूप भरपूर असतं. तर आता ही प्रोसेस करायची आहे आपल्याला. हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. फ्रीजमधून काढल्यानंतर ना वरती एक तुम्ही व्हिडिओमध्ये बघाल 3 चमचे तरी मला तूप भेटलं बरं का. आणि ते पण परत कढवलं तर छान, अजिबात त्याच्यामध्ये काहीच फरक लागला नाही की आपण परत उकळून हे तूप काढलेलं आहे ते. हे बघा तुम्ही, मला दिसेलच, खोटं तर काही नाही आहे, जे आहे ते आहे. एवढं 3 चमचे मला हे तूप परत भेटलेलं आहे. मी एवढी आनंदी झाले होते ना, कारण म्हणून मला हे तुम्हाला सांगावंसं वाटलं. आणि तुम्ही हे तूप काय करता किंवा खरवडचं काय करता, अजून काही टिप्स असतील तर मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. ते पण मी हे करेल, कारण तूप मला खूप आवडतं, आमच्या घरी पण खूप आवडतं आणि खूप कष्ट पण लागतात बरं का हे तूप वगैरे करण्यासाठी. आणि मी नेहमीच करते, कारण तुपाशिवाय नाही का जेवणच इनकम्प्लीट असतं. तर बघू शकता मी एवढं तूप काढलेलं आहे. तर चला, व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगायचं आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा. आणि मला तुमच्याकडे अजून काही टिप्स असतील तर मला नक्की कमेंट करायचं आहे.